जरा विचार करा, अशी दुनिया जिथे दिवेच नाहीत, फोन बंद, सगळीकडे भयानक शांतता. कल्पना करवत नाहीये ना? कारण वीज आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे. चला तर, पुढच्या काही मिनिटात आपण याच अदृश्य शक्तीच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की आपलं जग हे कसं चालवतं. ही एक अशी शक्ती आहे ना, जी आपण रोज वापरतो, पण तिच्याबद्दल फारसा विचार करत नाही. तर मग प्रश्न हा आहे की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला चालवणारी ही अदृश्य रहस्यमय ऊर्जा आहे तरी काय? चला तर मग एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. विजेचं सगळं रहस्य आहे ना, ते चार्ज नावाच्या अगदी लहान कणांमध्ये आणि त्यांच्या हालचालीमध्ये म्हणजे करंटमध्ये दडलेलं आहे. विजेचा सगळ्यात बेसिक म्हणजे मूलभूत घटक आहे इलेक्ट्रिक चार्ज. अगदी सोप्पं आहे. जसं चुंबकाला उत्तर आणि दक्षिण ध्रुव असतात ना, तसंच चार्ज एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह. आपण याला विजेचा अणू समजू शकतो, जिथून सगळी कहाणी सुरू होते. आणि बघा, जेव्हा हे चार्जचे कण वाहू लागतात ना, तेव्हा तयार होतो एक करंट, अगदी नदीच्या प्रवाहासारखा. हा प्रवाह किती जोरदार आहे हे आपण अँपियरमध्ये मोजतो. आणि एक गंमत सांगतो, शास्त्रज्ञांनी प्रवाहाची दिशा आहे ना, ती इलेक्ट्रॉनच्या वाहण्याच्या एकदम विरुद्ध मानली आहे. ही एक जुनी ऐतिहासिक परंपरा आहे. आता हे सूत्र लक्षात कसं ठेवायचं? त्यासाठी एक मस्त मजेशीर आयडिया आहे. क्यू, आय आणि टी या अक्षरांना आपण क्यू आई थी या हिंदी वाक्याशी जोडू शकतो. बघा, या छोट्याशा युक्तीमुळे हे सूत्र लक्षात ठेवणं किती सोपं होऊन जातं, नाही का? ठीक आहे, तर आपल्याला कळलं की चार्ज वाहतो, पण त्याला पुढे ढकलतं कोण आणि त्याला थांबवतं तरी कोण? चला, आता आपण विजेच्या वाहतुकीचे नियम समजून घेऊया, म्हणजेच पोटेन्शियल, रेझिस्टन्स आणि सगळ्यात महत्वाचा ओहमचा नियम. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे समजायला एक सोपी कल्पना आहे. समजा डोंगराच्या माथ्यावर पाणी आहे, ते कुठे जाणार? साहजिकच उताराच्या दिशेने. अगदी तसंच विजेचा प्रवाह बॅटरीने दिलेल्या पुशमुळे म्हणजे एका ढकलणाऱ्या शक्तीमुळे जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे वाहतो. आणि ही ढकलणारी शक्ती आपण मोजतो व्होल्टमध्ये. पण ऐका, विजेच्या प्रवाहाचा रस्ता काही नेहमीच मोकळा नसतो. त्याला रेझिस्टन्स नावाच्या अडथळ्याला तोंड द्यावं लागतं. म्हणजे कसं? तुम्ही विचार करा की एका अरुंद नळीतून पाणी पाठवायचा प्रयत्न करतोय. किती जोर लावावा लागेल? तार जितकी लांब आणि पातळ असेल ना, तितका हा अडथळा जास्त. आणि हा अडथळा आपण मोजतो ओहममध्ये. आणि ह्या तिन्ही गोष्टींना, व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स, यांना एकत्र जोडणारा एक जादुई फॉर्म्युला आहे, तो म्हणजे ओहमचा नियम. व्हायरल हा शब्द लक्षात ठेवा. V=IR. हाच तो महत्वाचा संबंध. खरं तर इलेक्ट्रिक सर्किट समजून घेण्याची हीच गुरुकिल्ली आहे. आता सर्किटमधले हे घटक आपण कसे जोडतो यावर त्या सर्किटचं वागणं पूर्णपणे बदलून जातं. चला तर मग आता आपण जोडणीच्या दोन सगळ्यात बेसिक पद्धती बघूया, सिरीज आणि पॅरलल. सिरीज जोडणी म्हणजे काय? तर समजा एक सिंगल लेन रस्ता आहे. सगळ्या गाड्यांना म्हणजे आपल्या करंटला एकाच मार्गावरून जावं लागतं. दुसरं ऑप्शनच नाही. याच्या उलट पॅरलल जोडणी म्हणजे एक मल्टीलेन हायवे. इथे गाड्या म्हणजे करंट वेगवेगळ्या लेनमध्ये विभागला जातो, पण त्यांचं डेस्टिनेशन म्हणजे व्होल्टेज एकच असतं. आणि याच फरकामुळे एकूण रेझिस्टन्स काढायची पद्धतही बदलते. आता अशी जी गुंतागुंतीची सर्किट्स असतात ना, ती सोडवणं म्हणजे एक पझल सोडवण्यासारखं आहे, पण त्याची ट्रिक सोपी आहे. सगळ्यात आधी हायवे म्हणजे जे पॅरलल भाग आहेत ते सोडवून त्यांचा एकच रस्ता बनवा. मग सगळे सिंगल लेन रस्ते म्हणजे सिरीज भाग एकत्र जोडून टाका. झाला एकूण मार्ग तयार. ह्या स्टेप्स फॉलो केल्या की कितीही अवघड सर्किट एकदम सोपं वाटायला लागतं. उदाहरण बघूया का? समजा 10 ओहमचे 2 रेझिस्टर आपण पॅरलेलमध्ये जोडलेत, तर ते मिळून एका 5 ओहमचे रेझिस्टरसारखं काम करतात. आता हा 5 ओहम आणि बाकीचे जे सिरीजमधले 5-5 ओहमचे रेझिस्टर आहेत ते सगळे एकत्र जोडले की टोटल रेझिस्टन्स किती झाला? बरोबर, 15 ओहम. पाहिलं? त्या स्टेप्स फॉलो केल्या की उत्तर किती सहज मिळतं. चला, वीज कशी वाहते हे तर आता आपल्याला कळलं, पण या प्रवाहामुळे किती काम होतं हे कसं मोजायचं? आता वेळ आली आहे आपल्या वीज बिलाच्या मागे दडलेल्या विज्ञानाला समजून घ्यायची, म्हणजेच पॉवर आणि एनर्जी. पॉवर म्हणजे काय? असं समजा की नळातून पाणी येते. एनर्जी म्हणजे एकूण किती पाणी आलं आणि पॉवर म्हणजे ते पाणी किती फास्ट येते, त्याचा वेग. हा वेग आपण मोजतो वॅटमध्ये. आणि त्याचा फॉर्म्युला तर एकदम सोपा आहे. ढकलणारी शक्ती म्हणजे व्होल्टेज.
गुणिले प्रवाहाचा जोर म्हणजे करंट. हे बघा, साधं गणित आहे. एखादं उपकरण आपण जितका जास्त वेळ चालवणार तितकी जास्त ऊर्जा वापरली जाणार. हा जो एकूण वापर आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि आपल्या घरी जे बिल येतं ना, ते वीज कंपन्या याच एकूण वापराचा पाठवतात, जे मोजलेलं असतं किलोवॅट आवरमध्ये. तर मग हे वीज बिल मोजतात तरी कसं? खूप सोपं आहे. स्टेप 1, किलोवॅट आवर म्हणजे किलो WH मध्ये किती ऊर्जा वापरली ते काढा. स्टेप 2, जेवढे किलो WH आलेत त्याला प्रति युनिटच्या दराने गुणा. बस, झालं आपलं बिल तयार. विजेचा प्रवाह म्हणजे फक्त दिवे किंवा पंखे नाहीत, त्याचा एक साईड इफेक्ट सुद्धा आहे, आणि तो म्हणजे उष्णता. आता आपण बघूया की या उष्णतेच्या परिणामाचे काही फायदेशीर आणि काही धोकादायक उपयोग काय आहेत. याबद्दल जूलचा नियम एक अगदी साधी गोष्ट सांगतो. तो म्हणतो की तारेमधनं जितका जास्त करंट जाईल आणि त्या तारेचा रेझिस्टन्स जेवढा जास्त असेल ना, तितकी ती जास्त गरम होणार. आपले टोस्टर, इलेक्ट्रिक हीटर अशी अनेक उपकरणं याच साध्या तत्वावर चालतात. उदाहरण घ्यायचं तर इलेक्ट्रिक हीटर. हे एका खास मिश्रधातूपासून बनवलेलं असतं. त्याचा एकच उद्देश असतो, जास्तीत जास्त उष्णता तयार करणे. आणि त्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1, त्याचा रेझिस्टन्स खूप जास्त हवा, आणि 2, त्याचा मेल्टिंग पॉइंटसुद्धा जास्त हवा. नाहीतर ते गरम होऊन वितळून जाईल. आता ह्याच उष्णतेचा वापर सुरक्षेसाठी कसा होतो ते बघूया, इलेक्ट्रिक फ्यूजच्या रूपात. फ्यूज म्हणजे सर्किटचा खराखुरा हिरो आहे. हीटरसारखाच त्याचा रेझिस्टन्स जास्त असतो, पण त्याचा मेल्टिंग पॉइंट तो मुद्दाम कमी ठेवलेला असतो. का? कारण जेव्हा धोकादायक करंट येतो तेव्हा तो आपल्या उपकरणांना वाचवण्यासाठी स्वतः बलिदान देतो, म्हणजे वितळून जातो आणि सर्किट तोडून टाकतो. आणि फ्यूजला त्याचं हे संरक्षणाचं काम नीट करता यावं यासाठी त्याला कुठे जोडायला पाहिजे? तर दारावरच्या सिक्युरिटी गार्डसारखं. ज्या उपकरणाचं रक्षण करायचंय त्याच्या अगदी समोर, म्हणजेच त्याच्यासोबत सिरीजमध्ये. यामुळे होतं काय की कोणताही धोकादायक करंट आत शिरण्याआधी त्याला फ्यूजचा सामना करावा लागतो. तर आज आपण आपल्या जगाला चालवणाऱ्या काही मूलभूत नियमांवर एक वेगवान नजर टाकली. ही मूलभूत माहिती वापरून आपण विचार करू शकतो की आपण अधिक कार्यक्षम, अधिक सुरक्षित आणि अधिक नाविन्यपूर्ण भविष्य कसं घडवू शकतो. या अदृश्य शक्तीची खरी ताकद खरं तर आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे.